एकेकाचे सातवाहन राजांची राजधानी असलेली एक समृद्ध शहर. या सातवाहन राजवटीने जुन्नरजवळ नाणेघाट सारखा एक अद्भुत घाटमार्ग उभारला. कोकणच्या चौल कल्याण या बंदरांचा जुन्नर व प्रतिष्ठा नगरांशी संपर्क होण्यासाठी केलेला हा घाटमार्ग. अशा या महत्त्वपूर्ण घाटावर लक्ष ठेवण्यासाठी सातवाहन राजांनी या घाटाच्या बाजूलाच एक खड्या पहाडावर एक बुलंदगड तालेवार किल्ला उभारला. तो किल्ला म्हणजे किल्ले जीवधन. शिवसकाळ मित्रांनो, कशा आहात? मजेत ना? मग सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आपल्या लाडक्या चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज आपण आलो ते जुन्नर तालुक्यातील नाणेघाट या ठिकाणी. आता तुम्ही माझ्या मागे बघत असाल, हा आहे नाणेघाट. या घाटमार्गाला संरक्षण देण्यासाठी सातवाहन राजांनी जुन्नर तालुक्यामध्ये अनेक गड किल्ले बांधले. या गड किल्ल्यांमधला सगळ्यात जवळचा किल्ला म्हणजे किल्ले जीवधन. या जीवधन किल्ल्याला नाणेघाटाचा पहारेकरी म्हणून देखील ओळखला जातो. तर आज आपण ज्या किल्ल्यावरती जाणार आहोत ते म्हणजे नाणेघाटाचा पहारेकरी म्हणून ज्याला ओळखला जाते, किल्ले जीवधन. आता आपण आहोत ते नाणेघाट या ठिकाणी. आता तुम्ही माझ्या पाठीमागे बघत असाल, हा आहे नाणेचा अंगठा, नाणेघाट आहे. आणि आपल्याला जायचं आहे ते किल्ले जीवधन. जीवधन किल्ला जो आहे तो जुन्नरपासून साधारण 30 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. तर मित्रांनो, ज्यावेळेस आपण जुन्नरवरून येतो तर समोर बघशाल तुम्ही, हा आहे नाणेघाट. एक्झॅक्टली त्याच्या शेजारूनच हा एक रस्ता जातो जो आपल्याला जीवधन किल्ल्याकडे येऊन जातो. तर मित्रांनो, आता आपण नाणेघाटपासून आलो आहे समोर. आता या ठिकाणी एक हॉटेल आहे. सो आपण आता इथे गाडी पार्क केली आहे आणि आता समोर दिसते तुम्हाला जीवधन. सो आता आपल्याला या ठिकाणी जाण्यासाठी एक रस्ता आहे. सो आपण ह्या रस्त्याने समोर जाणार आहोत. ज्यावेळेस आपण समोर येतो या ठिकाणी आपल्याला एक घराचा चौकट दिसते. याच्या शेजारून आपल्याला समोर या ठिकाणी आपल्या जो वरचा डोंगरचा जो माथा दिसतोय या ठिकाणी पोहोचावं लागते. जीवधन किल्ल्याला जाण्यासाठी दोन मार्ग आहेत. एक मार्ग म्हणजे कल्याण दरवाजा, दुसरा मार्ग म्हणजे जुन्नर दरवाजा. समजा कल्याण दरवाजाने जायचं असेल तर आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा नाणेघाट या ठिकाणी यावं लागतं. या ठिकाणून वरती जाण्यासाठी रस्ता आहे. दुसरा मार्ग म्हणजे जुन्नर दरवाजा, ज्याला जाण्यासाठी आपल्याला घाटघर या गावातून जाण्यासाठी रस्ता आहे. सो आपण ज्या वाटेने जातो आहे ते म्हणजे कल्याण दरवाजा. सो आता आपण नाणेघाटपासून जीवधनवरती जाण्यासाठी निघालो आहे. काही अंतर पार केल्यानंतर आपल्याला लागले सपाट भाग लागतो. त्याच्यानंतर अजून थोडंसं पुढे गेल्यानंतर आपल्याला डायरेक्टली जंगल लागते. अशा प्रकारे आता आपल्याला जंगलचा रूट लागलेला आहे. सो ह्या ठिकाणी आपल्याला दिसतोय वानरलिंगी पिनॅकल आणि हा जीवधन. काही अंतर पार केल्यानंतर आपण येऊन पोचतो ह्या ठिकाणी. हा जो सपाट मैदान आहे हा शेवटचा मैदान आहे. त्याच्यानंतर आपल्याला डायरेक्टली जंगल आहे. या जंगलातून आपल्याला वरती जाण्यासाठी मार्ग आहे. आता जो मार्ग लागला आहे तो पूर्णपणे आता आपल्याला जंगलातून किल्ल्याच्या पायथ्याशी घेऊन जातोय. ज्यावेळेस आपण जीवधनला जातोय या जंगलमध्ये आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला काही खुणा केलेले दिसतात आणि याच रस्त्याने आपल्याला पुढे जायचं आहे. साधारणतः एक 15 ते 20 मिनटं लागतात त्या जंगलमधून आपल्याला वरती जाण्यासाठी. चढाई करून आलोय आपण वरती. नॉर्मल थोडं राहिलेलं आहे. तर अशा प्रकारे आपण जंगल पार करून आल्यानंतर आपल्या ठिकाणी खडकत कोरलेल्या पायऱ्या लागतात. काय काय आपल्याकडे? लिंबू सरबत आहे, ताक आहे. लिंबू सरबत, ताक. हो. लिंबू सरबत गार आहे का? हो, थंडी. बरं द्या 2. सो भरपूर दम लागला आहे. सो आता आपण थोडासा लिंबू सरबत घेऊया.
अहो तुम्ही रोज असता घेता? नाही, शनिवार रविवार. फक्त शनिवार रविवार? हो. अच्छा. एक 20वा सह्याद्रीत. कितीला भाव म्हणलं एक ग्लास? 30 लाख. कितीला? 30ला ग्लास? 6 किलोमीटर मला घेऊन यायला लागतं. त्याच्या पुढे गाव आहे ना गाडगर? हो, गाडगर. येतात का लोक? मी जाणार गेले. आता उतरवते याची. अजून वर येत नाही म्हणजे. किती वाजेपर्यंत असतो तुम्ही? तर काही लोक संपली का मी चालू. अच्छा. त्याला बसायचं. सुट्टी नाही. बरोबर आहे. किती? 6, 7, 8, 9, 10 जायचं. हे घेतात ते कमी पडत नाही. 40 दे पाहिजे ना. आता 30 कसं तरी झालं. हो बाबा. हा हा. थोडा वेळ विश्रांतीनंतर आता आपण चढायला सुरुवात केली परत. लिंबू सरबत पिऊन जरा बरं वाटलं, पण थोडंसं महाग आहे. 30 रुपये ग्लास. सो आता आपण पायऱ्या चढून थोडंसं वर आल्यानंतर जागेवरती कातळात उभी चढाई असल्यामुळे या ठिकाणी रेलिंग बसवली आहे सेफ्टीसाठी. आता आपण किल्ल्याच्या ऑलमोस्ट अर्धा किल्ला आपण चढून वर आलेलो आहे. बाबाने एका ग्लासचे आपल्याकडून 30 रुपये घेतलेत, हे 2 ग्लासचे 60 रुपये घेतलेत. सो एकंदरीत थोडंसं आपल्याला महाग वाटतोय. ह्या भागात जर बघशाल तर व्यवसायाचं दुसरं काही साधन नाही आहे, त्याच्यामुळे ते सॅटर्डे संडे या ठिकाणी स्टॉल लावत असतात. सो त्यांना घाटघर या ठिकाणी डोक्यावर हात घेऊन येतात ते इकडे इतक्या लांब. त्याच्यामुळे 30 रुपयाने आपल्याला काही फरक पडत नाही, बट त्यांच्यासाठी खूप मोठी रक्कम येते. सो ह्या ठिकाणी आपण फिरण्यासाठी येतात तर आवर्जून ह्या ठिकाणी ह्या लोकांकडून लिंबू सरबत असेल, ताक असेल किंवा इतर कोणत्या गोष्टी ते आवर्जून घेत जावं, जेणेकरून त्यांना हातभार लागेल. त्यानंतर अशा प्रकारे आपण येऊन पोचले शेवटच्या टप्प्यात. आता हा तुम्ही बघत असाल रेलिंग, हा शेवटचा टप्पा आहे आपल्याला. हा चढला की डायरेक्टली आपल्याला किल्ल्याच्या मेन प्रवेशद्वारापाशी जाऊन पोचतोय आपण. या ठिकाणी जागेवरती उभी चढाई आहे, त्याच्यामुळे आपण बघू शकता या ठिकाणी रेलिंग लावलेली आहे थोडीशी सेफ्टीसाठी. जागेवरती टपरा असल्यामुळे भरपूर दम लागतोय. ऑलमोस्ट आपण पोचलोय, थोडंसं राहिलेलं आहे. या ठिकाणी रॉक पॅच आहे, तेवढं आपण चढलो की डायरेक्टली कल्याण दरवाजापाशी. थोड्या वेळ विश्रांतीनंतर आता आपण पुन्हा एकदा गड चढायला सुरुवात केली आहे. सो आता आपण लवकरात लवकर वरती जायचा प्रयत्न करूयात. पूर्णपणे जागेवर चढाई आहे. सो अशा प्रकारे आता आपण येऊन पोचलोय. जीवदानी किल्ल्याचा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे हा एक रॉक पॅच आहे जो रशीच्या सहाऱ्यावरती चढला जातो. इसवी सन 3 एप्रिल 1818 रोजी मेजर एल्ड्रिज याने जीवदानी किल्ल्यावर हल्ला करून हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यातून जिंकून घेतला. गडावर जाणारे 2 प्रमुख पायरी मार्ग इंग्रजांनी तोफा व सुरंग लावून उद्ध्वस्त केले.
इंग्रजांनी जरी या गडावरील वाटा मोडून काढल्या असल्या तरी आजही जीवदानचे मूळ राकट सौंदर्य तुसुभरही कमी झालेलं नाही. एखाद्या शिलेदाराप्रमाणे माथा उन्नत ठेवून तो आजही नाणेघाटाचा पाठराखण करत आहे. सो अशा प्रकारे आता आपण ह्या रॉक पॅच पाशी आलेलो आहे. जाण्यासाठी या ठिकाणी रशी आहे, ज्या रशीच्या सहारे वरती चढला जाते. आपण वरती चढण्याचा प्रयत्न करूयात. पायरी वगैरे काही नाही, हा पूर्णपणे खडक आहे. पुढे या ठिकाणी पायऱ्या होते जे तुटलेले आहेत. सो एकंदरीत आपल्याला थोडासा ग्रीप धरत वरती चढावं लागते. बाकी हा जो रशी आहे मला जेव्हा आपण पकडतो तेव्हा मला हातामध्ये पॅक पकडायला लागते. फायनली मित्रांनो आता आपण रॉक पॅच चढून आता आपण कल्याण दरवाजापाशी पोचलो आहे. आता माझ्या मागे बघत असाल तुम्ही कल्याण दरवाजा. त्यानंतर हा आहे गोमुखी दरवाजा. सो या दरवाजावरती आपल्याला तुम्ही बघू शकता एका साईडला चंद्र आहे, मध्ये कलश आहे आणि बाजूला सूर्य आहे. अशा प्रकारे हा दरवाजा आहे. अखंड कातळामध्ये कोरलेला हा दरवाजा. आणि ह्याच्या साईडला आपल्याला बघायला भेटतो भला मोठा बुरुज. सो या ठिकाणी हे जे दरवाजे बसवलेले तुम्ही बघतायत, ॲक्च्युली हे जे दरवाजे आहेत ते सह्याद्री प्रतिष्ठानच्या तर्फे बसवण्यात आलेले आहेत. बाकी हा जो तुम्ही पायरी मार्ग बघतायत हा पूर्णपणे पूर्वी ज्यावेळेस इंग्रजांनी ज्यावेळेस हा किल्ला जिंकला होता मराठ्याकडून त्यावेळेस हा जो पायरी मार्ग होता हा पूर्णपणे त्यांनी सुरंग लावून फोडला होता. त्यामुळे हा जो पायरी मार्ग आहे पूर्णपणे बुजला होता. नंतर ज्यावेळेस दुर्ग संवर्धनाच्या वेळेस सह्याद्री प्रतिष्ठानने हा पायरी मार्ग जो आहे तो पूर्णपणे मोकळा केलेला आहे, तुम्ही बघू शकता. तर अशा प्रकारे आता आपण गड प्रवेश करूयात. ज्यावेळेस आपण गडाच्या आतमध्ये येतो या ठिकाणी आपल्याला देवड्या पाहायला भेटतात. या ठिकाणी एक आहे आणि या ठिकाणी एक देवडे आहे. हे पूर्णपणे बुजलेले होते. नंतर सह्याद्री प्रतिष्ठानने दुर्ग संवर्धनाच्या वेळेस हे पूर्णपणे मोकळे केलेले आहेत. तुमचं जिकडे लक्ष द्या तिकडे प्लॅस्टिक आणि बाटल्या बघायला भेटतात. सो किल्ल्यावर येत असाल तर शक्यतो आपण जेवढा कचरा आणला आहे तेवढा खाली नेण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून गडावरती कचरा होणार नाही. तर अशा प्रकारे आता आपण कल्याण दरवाजा चढून वर आलो आहे. आणि याच्यानंतर आपण आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला दोन मार्ग लागतात. एक जो आहे तो कल्याण दरवाजाच्या शेजारून जो रस्ता जातो तो आपल्याला घेऊन जातो वानरलिंगी सुळक्यापाशी. आणि दुसरा जो मार्ग आहे तो आपल्याला या ठिकाणी खडकावरतून आपल्याला जावं लागते. आणि हा मार्ग जो आहे तो आपल्याला गड माथ्यावरती घेऊन जातो आहे, ज्या ठिकाणी आपल्याला धान्याचा कोटरा असेल किंवा जुन्नरचा दरवाजा असेल हे दोन्ही ठिकाणं आपल्याला तिकडे पाहायला भेटतात. लवकर जाऊन आपण खाली उतरायला पाहिजे, ते एकदा ऊन वाढलं ना भरपूर सो आपल्याला लय तकलीफ होईल. जेव्हा आपण पाणी बॉटल वरती घेऊन येतो किल्ल्यावरती आणि आपलं पिऊन झाल्यानंतर किंवा त्याचा वापर झाल्यानंतर आपण या सह्याद्रीत किंवा या किल्ल्यांवरती आपण बाटल्या असं फेकून जातो. कारण प्रत्येकजण म्हणतो की माझ्या एका बाटलीने काय होते. सो असं करता करता आपल्या या ठिकाणी भरपूर कचरा झालेला आहे. सो असं कचरा झाल्यावरती आपल्या एखादा दिवस दुर्ग संवर्धनासाठी या ठिकाणी यावं लागते, साफसफाई मोहीम घ्यावं लागतात. आणि त्यावेळेस कोणीही उभं राहत नाही दुर्ग संवर्धनासाठी किंवा साफसफाई करण्यासाठी. सो काही क्वचितच लोक असतात जे हे दुर्ग संवर्धनाचं काम करतात. कारण आता मी सह्याद्री प्रतिष्ठानमध्ये काम करतो आहे, सो मी बघत असतो आहे भरपूर लोक किल्ल्यावरती फिरण्यासाठी येतात. दुर्ग संवर्धन करत असताना कोणीही हातभार लावत नाही. सो एकंदरीत आपलं काम आहे, जर आपण गड किल्ल्यावर येतो आहे तर ह्या ठिकाणी स्वच्छता ठेवली पाहिजे. कचरा असेल तर आपण
शक्यतो आपला कचरा तरी आपण शक्यतो आपण खाली घेऊन गेलो पाहिजे या ठिकाणी टाकण्यापेक्षा. अशा प्रकारे आता आपण येऊन पोचतोय या ठिकाणी. 2 टाके आहेत. आता या ठिकाणी तुम्ही टाकी बघू शकता. सध्या यातले पाणी जे आहे ते घाण दिसतंय मला. या ठिकाणी एक पाण्याचं टाक आहे, हे सुद्धा घाण आहे बघू शकता. आता या ठिकाणी आपल्याला पिण्यायोग्य पाणी जे आहे तो हे जे 2 टाके आहेत ह्याच्यामध्ये शक्यतो आपल्याला प्यायला पाणी क्वचितच भेटते. आता या ठिकाणी आपल्याला ह्या ठिकाणी 3 टाक्या लागतात. ह्या ठिकाणी एक आहे आणि ह्या ठिकाणी त्या ठिकाणी. आता ह्यापैकी तो जो टाका आहे ना त्यातलं पाणी आपण पिण्यासाठी वापरत असतोय. जेव्हा आपण दुर्ग संवर्धन येतो त्यावेळेस ह्या ठिकाणचं पाणी आपण प्यायण्यासाठी वापरत असतोय. सो एकंदरीत आपल्याला या ठिकाणी पाणी प्यायला भेटते. सो आपण आता पाणी बघूयात पिण्यायोग्य आहे का. सो अशा प्रकारे आपण आता ह्या ज्या वरच्या 2 टाके आहेत ते सोडून आपण खालच्या टाके, तुम्ही खालच्या भागात जर आलात तर या ठिकाणी तुम्हाला 3 टाक्या लागतात. या 3 टाक्यांपैकी कुठल्याही टाक्यात आपण चांगलं पाणी दिसेल त्या टाकीतलं पाणी आपण घेऊ शकतो. आता ह्या ठिकाणी तुम्ही बघशाल त्या ठिकाणी आपल्याला पाणी बघायला भेटते. या ठिकाणी वरचं जे घाण आहे ते थोडंसं बाजूला करून आता हे जे बॉटल आहे हे असं त्यामुळे अशा प्रकारे आता आपण पाण्याच्या बॉटल भरून घेतल्यात आणि थोडंसं फ्रेश झालो आहे. फ्रेश झाल्यानंतर आता आपल्याला धान्याच्या कोठारांकडे जायचं आहे. सो ज्या ठिकाणी आता आपण टाक्यांपाशी आलो आहे त्या टाक्यांच्या साईडने एक रस्ता होतो वरच्या साईडला. सो आपण आता तिकडे जाणार आहोत. चला. आता या गमछेचा तुम्हाला भरपूर उपयोग होतो. समजा ऊन जास्त असेल तर तुम्ही असं डोक्यावर घेऊ शकता. होऊ शकता म्हणजे भरपूर उपयोग करू शकता तुम्ही. समजा फ्रेश झालात तर तोंड पुसू शकता. ऊन जास्त आहे तर तुम्ही डोक्यावर घेऊ शकता. आता या ठिकाणी एवढं ऊन आहे ना, जर तुम्ही टोपी घालताय तर त्याच्यापेक्षा जास्त तुम्हाला ह्याचा उपयोग होऊ शकतो टोपीपेक्षा. सो एकंदरीत असं एखादा गमछा असेल तर तुम्ही नक्की या ठिकाणी घेऊन येत जावा किल्ल्यांवरती. आता आपण जास्त वेळ न घालवता आता आपण धान्याच्या कोठाराकडे जाऊयात. ऊन भरपूर आहे या ठिकाणी. सो तरीसुद्धा आपण वरती जाण्याचा प्रयत्न करूयात लवकरात लवकर. तर अशा प्रकारे मित्रांनो आता आपण किल्ल्याच्या टॉप पॉईंटला पोहोचलोय. आता या ठिकाणी बघू शकता इकडं आहे कल्याण दरवाजा, इकडे आहे जुन्नर दरवाजा. सो या दोन्हींची आपण आत्ता मध्यभागी पोचलोय. सो आता तुम्हाला धान्याचं कोठार बघायचं असेल त्या ठिकाणी खाली जाऊ शकता. बाकी तुम्ही जिवाई देवीचं मंदिर असेल किंवा वानरलिंगी सुळका असेल ते ह्या साईडला आहे. आणि समजा तुम्हाला बुरुज वगैरे बघायचं असेल त्या ठिकाणी तुम्ही सरळ पुढे जाशाल त्या ठिकाणी तुम्हाला दिसतात दगडी. इथून थोडंसं पुढे गेल्यानंतर आपल्याला तिकडे खाली बुरुज बघायला भेटते. सो आता आपण सगळ्यात आधी जुन्नर दरवाजाच्या दिशेने खाली उतरूयात. आपल्याला आत्ता धान्याचा कोठार बघायचा आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे आत्ता आपण आलो ते धान्याच्या कोठारापाशी. आता या ठिकाणी तुम्ही बघशाल तर हे धान्याच्या कोठारापासून खाली उतरल्यानंतर या ठिकाणी आपल्याला जुन्नर दरवाजा लागतो. आणि जुन्नर दरवाजा येण्यासाठी आपल्याला सर्वात पहिल्यांदा हा जो गाव दिसतोय घाटघर ह्या गावात यावं लागते. त्याच्यानंतर इथून आपल्याला पाय जुन्नर दरवाजा आणि ह्या जुन्नर दरवाजापासून आपण किल्ल्यावरती येऊ शकतो. सो आता आपण धान्याचा कोठार पाहूयात. तर मित्रांनो हा आहे धान्याचा कोठार. खणखणीत दगडी छप्पर असलेला हा धान्याचा कोठार आहे. ते बघू शकता कशा प्रकारे दगडींचा वापर करून ह्याच्या ठिकाणी छत टाकलेले आहे.
अतिशय सुंदर असे हे धान्याचं कोठार आहे. सध्या तरी सुस्थितीत आहे धान्याचं कोठार. ज्यावेळेस आपण खाली येतो तो या ठिकाणी तुम्ही बघू शकता धान्याचा कोठार. बाकी आपण धान्याच्या कोठारामध्ये प्रवेश केल्यानंतर दरवाज्यावरती बघू शकता गजलक्ष्मी आणि नागशिल्प या ठिकाणी कोरलेलं आपल्याला बघायला भेटते. आणि त्याच्यावरती कमळ शिल्प आहे जे धान्य कोठाराच्या वरच्या भागात कोरलेलं आहे. तर बाकी तुम्ही धान्य कोठाराच्या आतमध्ये बघू शकता भरपूर खोल आतमध्ये आहे. बट त्याच्यात आता अंधार असल्यामुळे आपल्याला आतमध्ये बघता येणार नाही आहे. आणि याच्या आतमध्ये आत्ता सुद्धा आपल्याला धान्याचं जाळलेलं राख हे या ठिकाणी बघायला भेटते. बट आता आपल्याला टॉर्च नसल्यामुळे आपल्याला आतमध्ये जाता येणार नाही आहे. सो आता आपण धान्याचे कोठार बघून आता आपण जाणार आहोत जुन्नर दरवाजाकडे. आता हे जुन्नर दरवाजाला जाण्याचा जो रस्ता आहे तो ह्या ठिकाणी आहे, तुम्ही बघू शकता. सो अशा प्रकारे मित्रांनो आपण धान्य कोठारापासून खाली उतरल्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला जुन्नर दरवाजाकडे जाण्यासाठी 2 रूट लागतात. ह्या ठिकाणी एक रूट आहे आणि ह्या ठिकाणी एक रूट आहे. ह्या ठिकाणी काही वास्तू दिसतात, ह्या वास्तूच्या शेजारून आपल्याला ते जुन्नर दरवाजाकडून घेऊन जाते. तुम्ही खालून पण जाऊ शकता, वरतून पण जाऊ शकता. तर आपण ह्या रूटने जाऊयात पुढे. आता ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता काही वास्तू आहेत जे आत्ता भग्नावस्थेत आहे. एक्झॅक्टली ह्याच्यासमोर ह्या ठिकाणी पण काही वास्तू आहेत ज्या आता सध्या पडलेल्या अवस्थेत आहेत. सो ह्याच ठिकाणी आपल्याला जाण्यासाठी रस्ता आहे. वरतून खाली उतरतो किंवा जुन्नर दरवाजापासून वरती येतो त्या ठिकाणी आपल्याला एक मोठं टाकी पाण्याचं टाकं बघायला भेटते. त्या ठिकाणी बघू शकतो तुम्ही अतिशय लांब लचक असं हे पाण्याचं टाकं आहे जे आत्ता सध्या खराब स्थितीत आहे. त्याने पूर्णपणे टाका जे आहे ते घाण झालेले आहे. सध्या या ठिकाणी संवर्धन करण्याची सक्त गरज आहे. असं समोरच्या साईडला लांब लचक असे हे पाण्याचं टाकं आहे आणि ह्याच्याच थोडंसं पुढं आल्यानंतर या ठिकाणी बघू शकता तुम्ही या ठिकाणी आहे तो जुन्नर दरवाजा. पूर्वी ह्या ठिकाणी होतं ते. हा जो पायरी मार्ग आहे तो ठिकठिकाणी आपल्याला तुटलेल्या अवस्थेत पाहायला भेटते. जे इंग्रजांनी 1818मध्ये जिंकला त्यावेळेस त्यांनी या ठिकाणी सुरंग आणि तोफाच्या साहाय्याने हा जो जुन्नरचा दरवाजा होता हा पूर्णपणे त्यांनी उद्ध्वस्त केला होता. आता ठिकठिकाणी तुम्ही बघू शकता बुरुज पण ढासळत चाललेले आहे. कोणी या गड किल्ल्यांकडे लक्ष देत नाही आहे. आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता पाणी जाण्यासाठी कशा प्रकारे चर खाल्लेलं आहे, खडकामध्ये चर मारलेलं आहे. आणि याच ठिकाणी आपल्याला बघायला भेटते ती कोपणी जी दरवाजा मागं असते. सध्या फक्त इथं नावाला जुन्नर दरवाजा राहिलेले आहे. या ठिकाणी सगळे काय ते पडझड झालेली. सो आता आपण जास्त खाली न जाता आपण परत रिटर्न जाणार आहोत. तर अशा प्रकारे आता आपला जुन्नर दरवाजा आहे ते पाहून झालेले आहे. सो आता आपण जाणार आहोत जिवाईदेवी मंदिराकडे आणि त्याच्यानंतर आपण वानरलिंगी सुटका बघणार आहोत. सो आता आपण जास्त वेळ न घालवता आपण तिकडे जायला सुरुवात करूयात. भरपूर वेळ गेला आहे आणि ऊन पण भरपूर वाढला आहे. त्याच्यामुळं लवकरात लवकर आपण गड उतरायला पण सुरुवात करायची आपल्याला. मागाशी आपल्याला या धान्य कोठाराच्या बाजूला असणाऱ्या पाण्याच्या टाक्या पाहायच्या राहिल्या होत्या. सो आता आपण पाण्याच्या टाक्या पाहूयात आणि त्याच्यानंतर वरती जाऊयात. लांब लचक असे पाण्याचे 2 टाके आहेत या ठिकाणी आणि ह्या ठिकाणी एक आहे. सो या ठिकाणी बुजलेलं आहे आणि ह्याच्या ठिकाणी एक पाण्याचं टाकं आहे ज्यात थोडंसं पाणी आहे आत्ता. आणि ह्या ठिकाणी एक पाण्याचं टाकं आहे जे आत्ता सध्या पूर्णपणे बुजलेलं आहे. आणि समोर आपल्याला धान्याचं कोठार दिसते. आता आपल्याला जायचं आहे त्या ठिकाणून वरती. आणि ह्या ठिकाणी तुम्ही बघत असाल ते समोर आहे ते जिवाईदेवीचं मंदिर आहे. तर आपण जिवाईदेवी मंदिराकडे जाणार आहोत आता. सो चला.
मित्रांनो अशा प्रकारे आता आपण येऊन पोहोचले ते जिवाई देवी माता मंदिरापाशी. माझ्या माग बघत होतो त्या ठिकाणी जिवाई देवीचं मंदिर होतं जे आता पडलेल्या अवस्थेत आहे. सो आता आपण मंदिर पाहूयात. सो हे आहे गड देवता जिवाई देवी. तर मित्रांनो हे जे तुम्ही बघतायत सध्या हे सह्याद्री प्रतिष्ठानच्या तर्फे या ठिकाणी मंदिराचं काम सुरू झालेलं आहे. सो तुम्ही ज्यावेळेस आम्ही मागच्या मोहिमेला आलो होतो सह्याद्री प्रतिष्ठानसोबत या ठिकाणी आपण हे जे मंदिर आहे आजूबाजूचं जे बांधकाम होतं ते सध्या आपण काढलेलं आहे आणि या ठिकाणी आता काही दिवसातच या मंदिराचं काम चालू होणार आहे. आणि ह्याच मंदिराच्या एक्झॅक्टली मागच्या साईडला या ठिकाणी आपल्याला काही समाध्या आहेत. तर ते आपण समाध्या बघूयात आणि त्याच्यानंतर वानरलिंगी सुळक्याकडे जाऊयात. तर मित्रांनो अशा प्रकारे आत्ता आपण येऊन पोहोचले आपण जीवदान किल्ल्याच्या गड माथ्यावरती. हे सगळ्यात उंच ठिकाण आहे किल्ल्याचा. या ठिकाणी थांबल्यावरती आपल्याला संपूर्ण किल्ल्याचा जो आजूबाजूचा परिसर आहे तो आपल्याला चांगल्या प्रकारे दिसतो या ठिकाणी. आता इकडे तुम्ही समोर बघत असाल आता हे थोडं धुकं असल्यामुळे आपल्याला दिसत नाही आहे. बट आता हे समोर जो तुम्ही बघतायत या ठिकाणी हा आहे हडसर किल्ला. एक्झॅक्टली त्याच्या पाठीमागं आपल्याला दिसतोय तो नवरनवरीचा डोंगर त्याला हटकेश्वर पण म्हणतात. आणि त्याच्याच एक्झॅक्टली बाजूला लेण्याद्रीचा डोंगर दिसतो आपल्याला. सो ह्या ठिकाणी हरिश्चंद्रगड आहे त्याच्या पाठीमागे. सो एकंदरीत ह्या ठिकाणी नाणेघाट आणि खालच्या साईडला आपल्याला भैरवगड पाहायला भेटतोय. या ठिकाणी काही समाध्या आहेत बट आता हे कोणाच्या समाध्या आहेत हे एक्झॅक्टली कोणालाच माहीत नाही आहे. त्या ठिकाणी आपल्याला बोर्ड लावलेले दिसते की समाध्या आहेत म्हणून. पण ते कोणाच्या समाध्या आहेत काय आहेत त्याची काही हिस्ट्री नाही आहे. या ठिकाणी आपल्याला छोटासा पिंडी बघायला भेटते. या ठिकाणी शिवलिंग आहे आणि पुढेच एक आपले नंदी बघायला भेटते जे भग्नावस्थेत आहे. आणि याच ठिकाणी अजून एक समाधी आहे. सो अशा प्रकारे या ठिकाणी 2 समाधी आहेत. हे पाहिल्यानंतर आपण आता एक्झॅक्टली माझ्या मागं बघत असाल तुम्ही या ठिकाणी एक तळे जे सध्या सुकलेले आहे. तर मित्रांनो ह्या ठिकाणी आपण बघू शकता जीवदान किल्ल्यावरती. आता नेमकी कसलं फळ आहे माहीत नाही. जर तुम्हाला माहीत असेल तर नक्की कमेंट करा. तर अशा प्रकारे आता आपण पोहोचले ते वानरलिंगी सुळक्यापाशी. तर तुम्ही माझ्या मागं बघत असाल हा आहे वानरलिंगी सुळका. तुम्ही बघू शकता या ठिकाणी रोप लावला जातो आणि हा जो समोर आहे तो वानरलिंगी सुळका आहे जो या ठिकाणी व्हॅली क्रॉसिंग करून आपल्याला वानरलिंगी सुळक्यावरती जावं लागते आणि त्याच्यानंतर तो आपण रॅपलिंग करत खाली उतरतो. सो तो जो आपण स्पॉट बघतो तो हाच आहे स्पॉट आहे जो जीवदानवरचा स्पॉट आहे जो व्हॅली क्रॉसिंगचा. सध्या बंद आहे त्याच्यामुळं या ठिकाणी नाही आहे. नाही तर सॅटर्डे संडे या ठिकाणी होत असते. सो ह्याचे जे रोप असतात ते इकडे पुढे जो आपल्याला दगडी दिसत आहेत त्या ठिकाणी ती रोप बांधण्यासाठी काही खेळ ठोकलेले आहेत त्या ठिकाणी बांधला जातो तो रोप. त्यानंतर वानरलिंगी सुळका पाहून झाल्यानंतर आपण ह्याच ठिकाणी एक रस्ता जातो आहे जो आपल्याला कल्याण दरवाजाकडे घेऊन जातो. सो जवळपास आपण आत्ता जीवदान किल्ल्यावरले जेवढे काही ठिकाणं होते ते सगळे आपण पाहून झालेले आहे. आपलं गड उतरायला सुरुवात करणार आहोत कारण जवळपास आपल्याला 3 ते 4 तास झाले आपण गडावरती आहोत. सो आता आपण लवकरात लवकर खाली उतरूयात. अशा प्रकारे आता पुन्हा एकदा येऊन पोहोचले आपण कल्याण दरवाजापाशी. नाणेघाटाच्या संरक्षणासाठी सातवाहन राजांनी हा गड बांधला. सन 1633 मध्ये मुघल बादशाह शहाजहानच्या मोहब्बत खान नावाच्या सरदाराने निजामशाहीचा वारस मुर्तजा निजामशाह यास जीवदान किल्ल्यावर कैदेत ठेवले होते.
पण शहाजीराजांनी निजामशाहीच्या या वारसदाराला तेथून सोडावून पेमगिरी किल्ल्यावर नेले व पेमगिरी किल्ल्यावर त्याचा राज्याभिषेक केला. पुढे आदिलशाह व मुघल यांच्या एकत्रित फौजेकडून इसवी सन 1636 मध्ये पराभूत झाल्यानंतर शहाजीराजांनी जीवदान किल्ला मुघलांच्या स्वाधीन केला. नंतर शिवाजी महाराजांनी 1672 ते 73 दरम्यान शिवनेरी वगळता जुन्नर जवळचे जीवदान, हडसर, चावण, हरचंद्रगड हे किल्ले जिंकून घेतले. तर अशा प्रकारे आजचा आपला हा जीवदानचा ट्रेक जो आहे तो कंप्लीट झालेला आहे. सो हा जो व्हिडिओ आहे तो आपण इथंच थांबवणार आहोत. बाकी तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बाकी व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट करा. भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.